नेक्स्ट डेला आम्ही चिपळूणच्या रूमवरून निघालो आणि आता रत्नागिरीच्या मार्गाने आमचा प्रवास सुरू झाला आहे. रत्नागिरीला तर आम्ही जाणार आहोतच, पण त्याआधी पावस या ठिकाणी आम्ही स्वामी स्वरूपानंद यांच्या मंदिराला भेट देणार आहोत. स्वामी स्वरूपानंद पावस मंदिर येथे आम्ही फायनली पोचलो आहोत आणि तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता, खूप सुंदर आहे. एंट्री करताना जो आपल्याला एरिया दिसतो तो सुद्धा खूप स्वच्छ आहे, खूप शांत आहे. या एरियामध्ये स्वामी स्वरूपानंद यांच्याबद्दल तुम्हाला खूप काही माहिती मिळेल. मंदिरामध्ये प्रवेश करायच्या आधी पाय धुवून इथून आपल्याला पुढे जायचे आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर आणि इथून समोरून आतमध्ये प्रवेश करायचा आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर तुम्हाला इथे वेगवेगळे स्टॉल्स दिसतील, जिथे स्वामी स्वरूपानंदांचं काही ज्या वस्तू आहेत त्या विकायला आहेत. पुस्तकं, त्यांच्या पादुका, माळा, भरपूर काही. पोथीसाठी लागणारी जे स्टँड आहे ते सुद्धा आहेत. माळा आहेत, जपमाळा आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता स्वामी स्वरूपानंद यांची कोरोना काळातली पालखी. इथे यांनी पसायदान सुद्धा सुंदर पद्धतीने इथे लावलं आहे. मंदिराच्या आवारात शूटिंग करायचा हेतू म्हणजे मंदिराच्या आतमध्ये आपण शूटिंग करू शकत नाही, सो त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर आवारात शूटिंग करू शकता. मंदिर सुद्धा खूप छान आहे, तुम्ही नक्की जा. आणि आजूबाजूचा परिसर, आवार खूप सुंदर आहे, शांत आहे. ध्यान करायला सुद्धा वेगळी स्वतंत्र खोली आहे. इथे आपण बघतोय छान सुंदर अशी कमळं फुललेली आहेत. स्वामी स्वरूपानंद पावस येथे भेट दिल्यानंतर आम्ही आता जात आहोत पुढच्या ठिकाणी, आमच्या ठरलेल्या ठिकाणी जिथे आम्ही राहणार आहोत. आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता भाटे बीच, जो खरंच खूप सुंदर दिसतोय. आणि कोकणामध्ये बीच हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. आणि जर त्याहून तुम्ही कोकणी असाल तर हे वेगळं सांगायची गरज नाही. पुढे जाऊन तुम्ही बघू शकता की या भाटे बीचचा जो व्ह्यू आहे तो एवढा कमाल कॅप्चर झाला आहे कॅमेरामध्ये की मी सुद्धा बघतच राहिली. इथे आम्ही राहणार आहोत सुशेगात जलविहार. हे लिमयेवाडी कर्ला रत्नागिरी येथे आहे.
इथे जवळपासची ठिकाणे तुम्ही करू शकता. आम्ही दुपारी इथे पोचल्यामुळे आम्हाला लंच मिळाला. काकडी, टोमॅटो, कांदा, लोणचं, लिंबू, श्रीखंड, वरण, फणसाची भाजी माझी आवडती, उसळ, पापड आणि चपाती. सुशेगात जलविहारमधून भरपेट जेवण करून आम्ही आलो आहोत आता भगवती मंदिराला भेट द्यायला. इथे तुम्ही बघू शकता भगवती मंदिर आणि तिथे समोरच आपल्याला शिवसृष्टी दिसत आहे. इथून भगवती मंदिरला वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. भगवती मंदिरमध्ये जाण्यासाठी हा एंट्रन्स आहे. मंदिर सुद्धा खूप छान आहे, खूप स्वच्छ आहे. इथे हा दीपस्तंभ आहे मंदिराच्या समोर आणि त्याच्याच समोर दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचं स्मारक आहे. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचं स्मारक तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने बांधलेलं आहे, जतन केलेलं आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसर जर बघितला तर खूप सुंदर आहे, शांत आहे. निवांतपणे आपलं दर्शन होऊ शकतं. या किल्ल्यावरच रेडे बुरुज म्हणून एक जागा आहे जिथून आपण पूर्ण समुद्र बघू शकतो आणि हा व्ह्यू अगदी कमाल कॅप्चर झाला आहे. भगवती मंदिर येथे दर्शन झाल्यावर आम्ही आलो आहोत समोरच रत्नदुर्ग शिवसृष्टी बघायला, जे अगदी भगवती मंदिरच्या समोरच आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टी हे दिसायला बाहेरून खऱ्या किल्ल्यासारखं वाटतं, पण हे ॲक्च्युली थोडंफार थीम पार्क आहे जिथे शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती आपल्याला मिळू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले जिंकले त्या सगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती इथे उभारण्यात आली आहे आणि तुम्ही बघू शकता की त्यांनी प्रत्येक गोष्टीची डिटेलिंग जी आहे ती खरोखर तंतोतंत पाहिलेली आहे. जो किल्ला जसा आहे, जसा दिसतो त्याप्रमाणेच त्यांनी ते स्ट्रक्चर उभं केलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता यांनी बुरुजसुद्धा हुबेहूब तयार केला आहे, उभारला आहे. तिकडे समोर ते बोटसुद्धा तयार करत आहेत. बोटीचं काम चालू आहे, पण जेव्हा होईल बोटीचं काम तेव्हा खरंच खूप मस्त दिसेल. बाकी जे गड किल्ल्यांची प्रतिकृती इथे बनवली आहे त्यांनी खरंच खूप मस्त आहे आणि जे किल्लेप्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे शिवसृष्टीमध्ये की त्यांना एकाच ठिकाणी सगळे किल्ले बघायला मिळतील. खूप मस्त शिवसृष्टी बनवत आहेत हे लोक. आणि तिकडे तुम्ही बघू शकता त्यांनी तोफसुद्धा बनवली आहे. तोफ एवढी मस्त बनवली आहे की ती खरी वाटेल, पण ती खरी नाही आहे. बाकी तुम्ही जो व्ह्यू बघताय शिवसृष्टीमधून सी व्ह्यू तो खरंच खूप मस्त आहे. आणि इथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती सुद्धा सुंदर आणि कोरीव आणि मस्त बनवली आहे. महाराजांच्या पाठी हा एक छोटा किल्ला आहे.
शिवसृष्टी बघून आम्ही आता निघालो आहोत पुढच्या ठिकाणी. हाय हॅलो. झाली शिवसृष्टी पाहून. आता फक्त पुढे काय 3-4 ठिकाणं 8-9 वाजेपर्यंत कवर होत आहेत. थोडं झालंय पाहून. रत्नागिरीमध्ये आलोय. शिवसृष्टी बघून झाल्यावर आम्ही संध्याकाळी भेट दिली बीचवर. बीचचा जो सनसेट व्ह्यू आहे तो खूप मस्त आहे. आजूबाजूला बीचवर खूप लोकांची गर्दी आहे. हाय हॅलो. आम्ही आलो होतो आता मांडवी बीचला. जस्ट सनसेट झालंय. सूर्य काय आमच्या हातात आलाच नाही. आम्ही आता बुट्ट्याची वाट पाहतो. आमच्याकडे जवळ आता बुट्टा कधी येतो आणि मग थोडं उतरू बीचकडे. आणि बीचवर फोटो वगैरे काढून बीचचे आम्ही पुढे फिरत राहू. समुद्राच्या ठिकाणी गरमागरम भाजलेला भुट्टा खायची मजा वेगळीच असते. मांडवी बीचचा सनसेट व्ह्यू हा मस्त कॅप्चर झाला आहे कॅमेरामध्ये. आणि बीचवर कोणाला जायला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं बीचवर जायला. सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत बघत राहा RP ब्लॉग्स.